कागल तालुक्यामध्ये माकवे गावातील लव जिहादचं प्रकरण घडलं आणि एक मुलगी मिसिंग झाली। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील माकवे तालुक्यातील नागरिक ह्या ठिकाणी कागल तालुक्यातील पोलीस स्टेशन जमले। आपल्यावर बोलण्यासाठी गावकरी आहेत। काय सांगाल मावशी, ताई कधी गेली होती आणि काय झालं? हे जे प्रकरण लव जिहादमधून झालेलं आहे, एका मुस्लिम मुलीने आपल्या मराठा बांधवाच्या जे मुलीला पळवून नेऊन लव जिहादचं हे केलेलं आहे। तर हे प्रकरण कुठंतरी थांबवण्यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी एकजुटीनं निर्णय घेतलेला आहे की त्या मुलगीला आम्हाला आमच्या पालकांच्या ताब्यात देऊन जो मुलगा आहे लव जिहादचा, तर त्याच्याकडं कशी कारवाई करावी आणि ह्याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करता कामा नये आणि त्या मुलीला झालं पाहिजे बघा। अटक एवढी आमची विनंती आहे बघा। न्याय मिळाला पाहिजे। न्याय मिळाला पाहिजे। काय पुढची मागणी आणि कशा प्रकारे? काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून हा प्रकार कोल्हापूरमध्ये दिसून येतोय। या संपूर्ण प्रकारामध्ये त्यावेळेला या ठिकाणच्या कालगलच्या पोलीस स्टेशनला आम्ही विनंती केली होती की एक मुलगी ही हिंदू समाजाची आहे, मराठा समाजाची आहे, तिला पहिल्यांदा ताबडतोब ताब्यात द्या, आईवडिलांच्या ताब्यात द्या। पण यामध्ये प्रशासनाकडून खूप मोठ्या प्रकारची दिरंगाई झाली। आपण जर बघितलं असेल तर काही दिवसापूर्वी, साधारणपणे 2 महिन्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात शिरोली गावामध्ये लव जिहादचा जो प्रकार झाला होता तो याच पद्धतीचा होता की या पद्धतीनं मुलींना फसवणं आणि फसवून जाळ्यात ओढणं आणि परत एक वर्षभराच्या त्यासाठी संबंध ठेवणं आणि परत देणं, या प्रकारे कुठल्याही प्रकारचा हा जो प्रकार आहे हा बंद झाला पाहिजे। आणि हा मुळासकट बंद होण्यासाठी मला या ठिकाणी आज या ठिकाणी सगळ्या माता भगिनी आमच्या गोळा झालेल्या आहेत। म्हणजे अखंड माकवे गाव एकत्र झालेलं आहे। का तर त्या एका घरावर प्रसंग नाही, तर माझ्या कुटुंबातला प्रसंग आहे। मुलगी एका घरातली नाही आहे, तर आमच्या गावची मुलगी आहे। ती गावची मुलगी आम्हाला परत मिळाली पाहिजे। आम्ही आत्ताही सांगतो की पोलीस प्रशासनानं जोपर्यंत मुलगी वडिलांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं सोडणार नाही। आणि त्याचबरोबर मुलगी मिळाल्यानंतर ताबडतोब या मुलांना असा 3 वेळा हा प्रकार केलेला आहे। 2 आणि 3 वेळाला हॅबिच्युअली जे गुन्हेगार असतात अशा प्रकारची माणसं असतील तर यांना पोलिसांनी ठेचलंच पाहिजे। अशा पद्धतीची प्रवृत्तीने केली पाहिजे आणि ताबडतोब त्याला अटक केली पाहिजे असं आमचं मत आहे। गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या ह्या लव जिहादच्या प्रकरणामध्ये आता सर्व पक्ष संघटना गावकरी एकत्र आले आणि त्या लव जिहाद करणाऱ्या कार्यकर्त्याला असेल, त्या मुलग्याला असेल, शिक्षा कठोर झाली पाहिजे अशीच मागणी धरलेली आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।